दिवस तिसरा. 30 दिवसांचा 10,000 फॉलोअर्स चॅलेंज. अजून फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा. 1940च्या दशकात महाराष्ट्रात शिक्षण फक्त उच्चवर्गीयांसाठी होतं. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ठरवलं की गरीब मुली आणि दलित समाजालाही शिक्षण मिळायला हवे. लोकांना फार माहिती नाही की सुरुवातीला फुले हे गुप्तपणे शिक्षणाची मोहीम चालवत होते. जिथे विरोध जास्त होता तिथे त्यांनी रात्रीच्या वेळी घराघरांमध्ये मुलींना आणि मुलांना शिकवले, फक्त विश्वासू लोकांना सांगून. त्यांचा विश्वास होता, शिक्षण म्हणजेच खरी स्वातंत्र्याची चावी आहे. या प्रयत्नांमुळे अनेक समाजातील मुली आणि गरीब लोकांमध्ये जागरूकता आली आणि समाजाच्या उत्थानाचा मार्ग सुरू झाला. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी या शिक्षणाचा वारसा पुढे चालवला. स्वतः शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील लाखो लोकांना सशक्त केले. आजही फुले आणि बाबासाहेब यांच्या शिक्षणाचा संदेश आपल्याला प्रेरणा आणि बदलाची शक्ती देतो. अशाच माहितीसाठी लाईक करा, कॉमेंट करा तुमचा विचार, फॉलो करा. फोकस विथ शैलेश सबस्क्राईब करा आणि सत्याची माहिती पहा.